करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपले कर्म हे उत्तमाचे असणं गरजेचं आहे. कारण कर्मातला देव कुणाला दाखवण्याची गरज नसतेच ना. कारण आपल्याकडून कर्म करून घेणारा तोच आहे. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, कधी कधी जगण्यासाठी गर्वसुद्धा जरुरीचा असतो. आता विचार जर आपण केला, गर्व, अभिमान बाळगणं, त्याचप्रमाणे मीपणा या देहाला हानिकारक आहेत. म्हणजेच काय, जर आपण मीपणातून वागलो तरीसुद्धा लोक आपल्याला विचारणार नाही. परंतु आपण जर लोकांपुढे बघा प्रत्यक्षात जवळीक निर्माण केली तर लोक आपल्याला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. आपला स्टेटस, आपण कोणतं कार्य केलेलं आहे हे प्रथमतः पाहणं गरजेचं आहे. आपण कोणत्या लोकांसमोर आपण कसे वागत आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा, ज्यावेळी एखादा ऑफिस असेल, एखादी कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये कसं बघा, मॅनेजर पोस्टद्वारे नंतर सिनियर्स असतात, नंतर ज्युनियर्स असतात, बरोबर आहे की नाही. ऐकावं कोणाचं लागतं, ज्युनियरवाल्यांना सिनियरवाल्यांचं ऐकावं लागतं, सिनियरवाल्यांना बघा प्रत्यक्षपणे बॉसचं ऐकावं लागतं. परंतु असं आहे का, आपलं बॉस ऐकून घेईल? केव्हा ऐकून घेईल? ज्यावेळी आपण सत्यपणातून असेल तेव्हाच. परंतु आपण बघा, एखाद्या वेळी आपल्याला 8 तासाचं काम दिलेलं आहे आणि ते आपण 8 तासात पूर्ण केलेलं आहे आणि आपण जास्त वेळ जर अजून बघा आपल्याला सांगितलं राहा म्हणून, तर आपण 1 दिवस राहू शकतो. परंतु दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला तसंच सांगितलं, तुला ते काम करावंच लागेल कारण तू चांगलं काम करतोस. आपल्याला कौतुकाची तर थाप मिळाली, पण आपला वेळ वाया गेला. आपल्याला शिकायला मिळालं, परंतु त्याचा आपल्याला मोबदला मिळाला नाही. मग आपण विचार काय करणार? आपल्याकडून काम करून घेतात, परंतु आपल्याला पैसे मिळत नाही. आपल्याला एक्सपिरियन्स मिळतं, परंतु आपल्याला नाव मिळते, परंतु मोबदला मिळत नाही. माझं जीवन जगायचं कसं? माझा गर्वपणा, मीपणा, अभिमान, त्याचप्रमाणे कर्मातला देव विचार जर केला तर प्रत्यक्षात आपण एखाद्या बाजारामध्ये जेव्हा जातो, फुलं अनेक प्रकारची पाहायला मिळतात, परंतु आपण जो सुगंध असतो तेच फुल आपण घेत असतो. आता अनेक प्रकारची फुलं जर पाहायला मिळाली तर आपल्या पत्नीला किंवा आपल्या आईला किंवा आपल्या बघा प्रत्यक्षपणे बहिणीला काय विकत घ्यायचं असेल तर आपण गजरा घेऊन येतो, बरोबर की नाही. कारण सुगंधित आहे. कारण त्याचा सुगंध बघा प्रत्यक्षपणे रस्त्यातून चालत असताना सुद्धा दरवळलेला असतो. मग माणसाचा सुगंध केव्हा दरवळेल? जेव्हा त्या व्यक्तीकडून उत्तमाचं कार्य होईल तेव्हाच ना. वाईट जर गोष्ट हातून घडली, सुगंध दरवळेल का हो? अहो नुसता प्रचार होईल. तेव्हा सांगावं लागत नाही कोणत्याही व्यक्तीला बाबा, परंतु त्या व्यक्तीला सुद्धा माहीत होतं. म्हणून पुरावा हा खऱ्याला मागितला जातो, खोट्याला नाही. आई वडिलांना त्रास नको देऊ, बरोबर की नाही. म्हणून दुःख लपवून चेहऱ्यावर हास्य ठेवणारं आपला देह असणं गरजेचं. आपण बघा लहानपणापासून आत्तापर्यंत आईवडिलांना खूप त्रास दिला.
कर्मातला देव ओळखायचा आहे. आई वडील म्हणजे बघा प्रत्यक्षपणे देवासमान आहेत, गुरुसमान आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव. परंतु अजूनपर्यंत आतापर्यंत खूप त्रास दिला. कसं जगायचं हे अजून आपल्याला कळलं नाही. परंतु विचार जर केला ना, प्रत्येकाला सुख आणि दुःख असतं. जगणं आणि जगून दाखवणं यातला फरक तेव्हाच कळतो जेव्हा जगताना आपण स्वतः कुठेतरी बघा विचार करत असतो. जगायचं आहे. जगण्यामध्ये सुखदुःख आली तर बघा एकमेकांना आपण जेव्हा सांगतो त्यावेळी दुःख कमी होत असतं. परंतु ज्यावेळी दुःख कमी होत नसतं तेव्हा सहन करण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? ज्यावेळी आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळी बघा आपल्याला राग येत असतो, मत्सर येत असतो. कारण का लोकांकडे असणारा पैसा हा आपल्याला बघा सतावत असतो. अरे आपल्याकडे का नाही आहे? आपला देह पूर्णपणे काय होतो? क्रोधी होतो. मत्सर, राग संपूर्णपणे आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळत असतो. परंतु तिथेच सुद्धा आपण बघा नम्रतापूर्वक असणं गरजेचं आहे. कारण आपले कार्य कमी पडलेले आहेत. जर आपल्याकडून उत्तमाचे कार्य झाले असते तर आपल्यावर ही वेळ आली नसती. बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे. आपण कोणतं काम करत आहोत बघा, एक प्रकारचं कार्य करणं म्हणजे दैवी देणगी आहे. ते कोणाला दाखवण्यासाठी आपण काम करायचं नाही आहे. मी काय काम करत आहोत. बरोबर की नाही? जिथे आपण काम करत आहोत ते उत्तमाचं काम. आणि ज्याप्रमाणे बघा सत्कर्म योगे वये घालवावे समर्थ म्हणाले. सत्कर्म आपल्या हातून घडली पाहिजेत. मग त्याचप्रमाणे कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नाही. कोणी काही बोलू दे, समोरची व्यक्ती काही बोलते लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या कामाकडे उत्तम प्रकारे बघा ध्यान असणं गरजेचं आहे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त मनुष्याच्या कर्मामध्ये असतो. म्हणून चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. बघा प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत. परंतु कामं जरी वाटून दिली असली तरी प्रत्येकजण प्रत्येकामध्ये ते काम करेलच असं नाही ना. कारण ज्याप्रमाणे भाग दिलेला आहे, एखादी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये सर्वजण उतरलेले आहेत. परंतु स्पर्धेमध्ये सगळेच पहिले नंबर येणार नाही आहेत. कोणीतरी एकच असा येईल जो पहिला नंबर बघा प्रत्यक्षपणे काढून दाखवेल ना. कर्मातला देव ओळखायचा आहे. बाहेर तर खूपच आहेत. आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. बरोबर की नाही? देऊळ पाहायला मिळतं. परंतु आतल्या देवाला शोधायचा आहे, जो मंदिरापर्यंत आणि देवळापर्यंत नेणारा आहे. मग बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. खरा देव तो अंतरी चोर लासे ना. त्याप्रमाणे आपल्याला काहीच करता येणार नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःची लढाई करत असतो त्याला कोणीही हरू शकत नाही. आपल्या चुका आपण शोधायला हव्यात. आपली लढाई 8 विषय विकारांमध्ये अडकलेली, त्यांच्यातून आपल्याला जिंकायचं आहे. अपयश तर येणारच आहे. कुठला देह बघा कामामध्ये अडकलेला असतो, लोभामध्ये क्रोधामध्ये, मत्सरामध्ये, संशयामध्ये, चिंतेमध्ये, अनेक विषय विकारांमध्ये गुंतलेला आहे. त्यातून ती लढाई पार करून बघा प्रत्यक्षपणे कार्याला हजर राहणं म्हणजे आपण स्पर्धेला 7 प्रतिसाद दिलेला आहे. विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाही तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असते. ज्यावेळी बघा आपले विजेतेपण नाव घोषित केले जाते तेव्हा आपल्या मनाला किती आनंद होत असतो की खरंच आपण केलेले कार्य हे उत्तमाचं होतं. परंतु नुसतं बोलून जर दाखवलं
आणि जर आपण कार्य केले नाही तर लोकंसुद्धा आपल्याला बोलणारी आहेत. म्हणून न बोलता समर्थ म्हणाले कार्य जर केलं आणि ते आपल्या हातून पार पडलं तर किती आनंद होतो. माणूस कितीही जरी गरीब असला ना तरी त्याच्यासोबत भेदभाव करू नका. समर्थ म्हणाले कर्माने आहे, बरोबर की नाही. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. कारण त्याचा काळ आणि त्याची वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. आपण काय विचार करतो, अरे हा गरीब आहे, परंतु गरीब नाही आहे. तो कर्माने जरी गरीब असला तरी बघा त्याच्या अंतरीसुद्धा भगवंत आहे ना. तो केव्हा काही करेल सांगता येणार नाही. त्याची वेळ निश्चित नाही आहे. बघा प्रत्यक्षपणे काळ वेळ कधी बदलेल. आपण विचार करू, अरे काल तरी व्यक्ती गरीब दिसत होती, आज ह्याच्याकडे एवढं बघा प्रत्यक्षाने गाडी बंगला सर्व काही, कसं काय झालं, लॉटरी लागली की काय. बघा आपण विचार करतो ना, परंतु प्रत्यक्षात विचार जर केला ना, आपले दिवस आहेत ना विचारांमध्येच गेलेले आहेत. म्हणून समर्थ म्हणे विचारही उत्तमाचे असणं गरजेचं आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात आपण विचार करत बसून चाललेलो आहोत. कारण बघा आपला देह हा लाख मोलाचा आहे, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपल्या देहाची आपल्यालाच जाणीव नसते. म्हणून आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव हा आपल्याला काहीतरी शिकून जात असतो. कधी हसवून जातो तर कधी रडून, कधी आपली माणसं परकी असल्याची जाणीव होते तर कधी परकी माणसं बघा आपली आहेत असं आपल्याला भास होतो. म्हणून आयुष्यात अनुभव असणं खूप गरजेचं आहे. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही आहे, दुसरा गुरु नाही आहे. आयुष्यात कसं जगायचं आहे ते समर्थ म्हणाले अनुभवासी आहे प्रत्यक्षात. प्रत्येकजण जगत आहेत, परंतु जगत असताना अनुभव घेत नाही आहे. दुसऱ्यांचं मन समजून घ्यायला खूप मोठं मन लागत असतं. ते सर्वांकडे आहे असेलच असं नाही ना. कारण बघा स्वतःच्या स्वार्थापुढं दुसऱ्यांचं मन कितीही मोठं असलं तरी मीच खरा, माझंच खरं हेच आपण आणत असतो. म्हणून समर्थ म्हणाले आपल्यामध्ये कधी स्वार्थीपणा नसावा, गर्वपणा नसावा आणि कोणाला दाखवण्याची गरज नाही. मी काय काम केलं आहे, कसं केलं आहे, लोकांना जेव्हा माहीत पडेल तेव्हा नक्कीच कळेल ना. आपण जर लोकांना दाखवण्यासाठी जर काम करत असू, मी असं केलं, मी तसं केलं, तर लोक फक्त आपल्या तोंडावर स्तुती करतील, परंतु मागून बोलणारी हीच लोक बघा आपली निंदा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांची शिकवण काय आहे, निंदकाचे घर असा विषय झाला. स्तुती करणाऱ्यांची नको. स्तुती केली तर तीच लोक शेवटी आपली निंदा करणारे आहेत. परंतु निंदा ज्यावेळी आपली करत असतील ना त्यावेळी खरंच आपला देह हा बघा प्रत्यक्षपणे जोमाने उत्साहाने कार्याला सुरुवात करत असतो. म्हणून कार्याला विलंब न होता आपला देह हा उत्तम प्रकारे कार्याला तत्पर राहणं गरजेचं आहे. कारण काय करायचं आहे ते आत्तापासूनच करायचं आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. म्हणून आदी कर्माचा प्रसंग सांगितलेला आहे. आदी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग, म्हणून कर्मातला देव कुणाला दाखवण्याची गरज नसते. जय जय रघुवीर समर्थ.